क्लास 8 चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहिला, आता सेकंड बघूया. क्वेश्चन नंबर सेकंड आहे सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 17p - 2 = 49. हे इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे पीची व्हॅल्यू काढणे. दिलेलं इक्वेशन 17p - 2 = 49. 17p पीची व्हॅल्यू काढायची. 2 आपल्याला RHS साईडला शिफ्ट करावं लागेल. 49 2 तिकडं जाताना +2 होईल. 17p = 51. 49 + 2 = 51. पीची व्हॅल्यू काढायची. p = 51/70. पीला 17 इथं मल्टिप्लायला आहे, RHS साईडला जाताना डिवाईडला जाईल. मग 17 1 जा 17, 17 3 जा 51. देअरफॉर p = 3. पीची व्हॅल्यू 3 आली. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आपल्याला 2m + 7 = 9. इथे आपल्याला mची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून m वाली टर्म इकडच्या साईडला राहू द्यायची. RHS साईडचा 9 ॲज इट इज. 7 तिकडे जाताना -7 होईल. 2m = 2. m = 2 / 2. 2 1 जा 2. Therefore m = 1. mची व्हॅल्यू m आली. इक्वेशन नंबर थर्ड दिलेलं आहे आपल्याला. इक्वेशन नंबर थर्ड 3x + 12 = 2x - 4. Therefore 3x ची व्हॅल्यू काढायची. एक्सच्या टर्म एका साईडला आणायच्या, कॉन्स्टंट एका साईडला घ्यायचे. 2x LHS साईडला आहे, त्यांना -2x होईल. -4 ॲज इट इज. +12 इकडं जाताना -12 होईल. देअरफॉर 3x - 2x x येईल = -, 12 + 4 16. मोठ्या संख्येचं चिन्ह -16. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आली -16. फोर नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 5 (x - 3 = 3 (x + 2). 5 ब्रॅकेटचा बाहेर आहे, म्हणजे तो एक्सला पण आणि 3ला पण मल्टिप्लायला आहे. दिलेलं एक्झाम्पल लिहून घ्यायचं. (x + 2). 5x मल्टिप्लायला करायचा 5x - 5ने 3ला मल्टिप्लाय करायचं 50 = 3ने xला मल्टिप्लाय केलं 3x + 3ने 2ला मल्टिप्लाय केलं 6. एक्सच्या टर्म एका साईडला आणायच्या. x 3 इकडे येताना -3x होईल. = 6 ॲज इट इज. -15 इकडे जाताना +15 होईल. 5x - 3x 2x = 21. एक्सची व्हॅल्यू काढायची 21/2. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपली आली 21/2. पाचवं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. पाचवं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे 9x/8 + 1 = 10.
देअरफॉर 9x/8 इज इक्वल टू 10. हा 1 तिकडे जाताना -1 होईल. देअरफॉर 9x/8 इज इक्वल टू 10 - 1 9. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्सची टर्म ह्या साईडला राहील. 8 9xला डिवाईडला इकडे जाताना मल्टिप्लिकेशन होईल. 9x इज इक्वल टू 9 × 8 72. आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणून 72. 9xला डिवाईड मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणून तो डिवाईडला जाईल. 9 × 9 9 8 × 72. देअरफॉर x इज इक्वल टू 8. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x. ही आपली एक्सची व्हॅल्यू आली. आता 6 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. 6 नंबरचं एक्झाम्पल y/7 प्लस y - 4 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2. आता दोघी इक्वेशनचे बेस समान नाही आहे, तर बेस सारखे करून घेऊ आपण आधी. तर दोघी साईडला आधी या साईडला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. y मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 7 मल्टिप्लाय बाय 3 प्लस आता इकडच्या साईडला 7ने मल्टिप्लाय करावं लागेल. y - 4 × 7. न्यूमेरिकलला 7ने मल्टिप्लाय केलं म्हणून डिनॉमिनेटरला सुद्धा 7ने मल्टिप्लाय करावे लागेल. इज इक्वल टू 2. देअरफॉर 3y डिवायडेड बाय 21 प्लस 7y - 28 डिवायडेड बाय 21 इज इक्वल टू 2. आता बेस समान झाला म्हणून आपण न्यूमेरिकलच्या टर्म लिहू शकतो. 3y + 7y - 28 आणि बेसला आपण 21 कॉमन एकच वेळा लिहू शकतो. इज इक्वल टू 2. देअरफॉर 3y + 7y - 28. हा 28 इथे डिवाईडला आहे, 2कडे जाताना मल्टिप्लिकेशन होईल. देअरफॉर 3y + 7y - 28 इज इक्वल टू 42. देअरफॉर 3y + 7y इज इक्वल टू 42 प्लस 28. देअरफॉर 10y इज इक्वल टू 17 आणि y इज इक्वल टू 17. 10 इकडं मल्टिप्लाय इकडे डिवाईडला जाईल. 10 7 × 17. देअरफॉर y इज इक्वल टू 7. ही yची व्हॅल्यू आली. याच पद्धतीने पुढचे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो.